भाजपचा सध्या जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील हे देखील या पत्रकार परिषदेत उपस्थित आहेत। पुण्यातली बातमी आहे, भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय। मोहोळ चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत हा प्रसिद्ध करण्यात आला। काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद पार पडली। सगळ्यांनी मदत केली, सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये खूप चांगलं काम केलं। आमच्या प्रशासनाने चांगलं काम केलं। त्या काळात महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था अत्यंत सक्षम झाली। 2 महानगरपालिकेची स्वतंत्र मोठी हॉस्पिटल उभी राहिली। पुण्याचं स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशातली एकमेव महानगरपालिका आहे की ज्याचं स्वतःचं वैद्यकीय महाविद्यालय झालं। ते आमच्या काळात झालं, जे माननीय अटल बिहारी वाजपेयींच्या नावानं पुण्याचं वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं। 4 वर्ष झालं तिथं आता विद्यार्थी शिक्षण घेतात। 1 वर्षानंतर पहिली MBBS ची बॅच तिथून आता बाहेर पडेल। म्हणजे हे महानगरपालिका म्हणून काम करताना आमचं निश्चितपणे एक ध्येय होतं किंवा आमचा एक संकल्प होता। या सगळ्या विषयात काम करत असताना निश्चितपणे सांस्कृतिक राजधानी म्हणून आपल्या शहरात